काय यंदा आश्वासनच भेटणार का काय मागण्या पण पूर्ण होणार आहे? नमस्कार, मी आनंद मोरे, संयुक्त लढा समितीचा एक घटक म्हणून गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती अध्यक्ष. सरकार आम्हाला हे समजत नाही की संघर्ष करायला काय लावतं. कारण जागा आहे, सर्व काय आहे. जवळजवळ 56 वसाहती आहेत मुंबईमध्ये आणि एका वसाहतीमध्ये जर कमीत कमी 5000 घरं दिली किंवा 2000 जरी घरं दिली तरी 1.25 लाख लोक गिरणी कामगारांना घरं होऊन जातात पूर्ण. पण सरकार फक्त आश्वासन देते. 9 जुलै 2025ला आम्ही जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाला नंतर सामोरे आपले कॅबिनेट मंत्री आले होते. कॅबिनेट मंत्री आम्हाला सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी भेटायला बोलवलं. तिथे भेटायला गेल्यानंतर फक्त चर्चा झाली. 17वा कलम जो त्यांनी कॅन्सल रद्दच केलं नव्हतं. नंतर आम्ही 9 सप्टेंबरला त्यांच्या जेव्हा बंगल्यावरती घेतलो, हंगामा केला, तेव्हा त्यांनी 9 सप्टेंबरचं सांगितलं की माझ्या टेबलावरती फाईल आली आणि मी ते फाईलमध्ये तो तुमचा 17 नंबरचा कॉलम रद्द करतो. मला हे समजत नाही, गिरणी कामगाराची हक्काची मुंबई असताना त्याला संघर्ष करावा लागतोच का? हे सरकार मला वाटतं झोपे सोंग घेते की डोळं झाक करते हे काही समजत नाही. आता आम्हाला अनेक लढा तीव्र करावा लागेल. कारण जर सरकार नाहीच ऐकलं तर आम्हाला विधानसभेमध्ये घुसावं लागेल. आम्हाला आता फक्त निरोप आलाय की तुम्हाला उपसचिवची भेट चालेल का? उपसचिव कोण आम्ही त्याला ओळखत पण नाही. कमीत कमी आम्हाला फक्त आता भेट पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट पाहिजे, दुसरं आम्हाला कोणाची भेट नको. स्वतः 2 दिवसाच्या अगोदर मुख्यमंत्री बोलले होते की गिरणी कामाला मी घरं देतो. कुठे? मुंबईच्या आसपास. आम्हाला आसपास वगैरे काय नको, आम्हाला मुंबईतच घरं पाहिजेत. आणि जर स्वतः मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही मैदान सोडणार नाहीये, असा आमचा निर्धार आहे. तिसरी पिढी आहे गिरणी कामगारांची, नेमकं का डावललं जातं? मला आम्ही कुठेतरी कमी पडतोय किंवा मला म्हणायचं की जे देण्याची दानत लागते, नियत लागते राज्य सरकारची, त्यांची नियतच नाही. त्यांना फक्त अदानी अंबानी या लोकांना जागा फटाफट देऊ शकतात. पण सामान्य गिरणी कामगाराला जागा द्यायचं म्हणलं तर जमत नाही. तेवढा जागाच नाही. म्हणजे जागा आम्ही दाखवतो. तर जागा तुम्हाला कमी पडत असेल तर कांजूरची जागा आहे, जवळ 2000 स्क्वेअर फूट जागा आहे. त्यातली आम्हाला फक्त 200 एकर जरी जागा दिली, 2000 एकर जागा त्यातली फक्त 200 एकर जरी दिली तरी गिरणी कामगाराची घरं होती. पण सरकारने फक्त जागा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं संघर्ष करत आहोत. आता आम्हाला आता एक अर्धा पाऊण तासाच्या अगोदर 4-5 आमदार येऊन गेले. भाई जगताप आले, काँग्रेसचे आमदार. परत राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आले, तसेच शिवसेनेचे देसाई साहेब आले आणि सुनील शिंदे साहेब आले. आम्हाला तर ह्या साहेबांनी सांगितलं, आपल्या जगताप साहेबांनी, तुम्ही इथं रस्त्याची लढाई लढा, आम्ही विधानसभेमध्ये लढाई लढतो. आम्ही सगळं पाठच करून आलोय. यांची नाही कपडे उतरवली तर आमचं नाव सांगून टाकू नका असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे आमदार, सर्व आमदारांना पाठिंबा आहे, सर्व विरोधकांचा पाठिंबा आहे, आमदारांचा पाठिंबा आहे. राज्य सरकार बोलतंय गिरणी कामगाराला घर द्यायचंय. आपले एकनाथ शिंदे बोलतायत मराठी माणसाला मुंबईत आणायचं. मग अडतंय कुठे? देवेंद्र फडणवीस साहेबांना काय वेळ नाही का? त्यांच्या मनात नाही का मराठी माणसाला आणायचं? त्यांना द्यायचेच घरं कुणाला ते तरी त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी की घरं ही बांधलीत. आता ज्या 2 मिल बॉम्बे टँक आणि न्यू सिटी मिलची घरं बांधली गेली ती कधी देणार? ते लोकांना ती घरं ताब्यात द्या. का ती घरं तुम्ही कोणाला वाटणार आहात का? आणि जवळजवळ 11 मिल NTC आहेत, त्यांचा वाटाच दिला नाही अजून. ते म्हणतात की मिल चालू आहे. मिल चालू आहेत तर मिल कामगार घरी आहेत. मग चालू कुठे आहेत? आमचं मत आहे मिल कामगार चालू असू द्या, काय असू द्या मिल, पण मिलचा वाटा द्या आणि त्या वाटा दिल्यानंतर तिथं डेव्हलप करा. आणि तो डेव्हलप झाला गिरणी कामाचा जो वाटा आहे तो वाटा जर दिला तर तिथं गिरणी कामगाराची घरं होतील आणि जे गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत त्यांना घर मिळेल. नाही कुणाच्या बापाचा आवाज कुणाचा?